नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावातील आराध्य दैवत दुर्गादेवी देवस्थान विश्वस्त मंडळ स्थापनेस ग्रामस्थांकडून हरकत दाखल। नक्की काय प्रकरण आहे पाहूयात फक्त राष्ट्रीय लोकराज्य न्यूजवर। पारनेर तालुक्यातील आता सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे ढवळपुरी गावातील आराध्य दैवत दुर्गादेवी देवस्थान या विश्वस्त मंडळावर ग्रामस्थांनी हरकत सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्याकडे सादर केली आहे। कारण दुर्गादेवी देवस्थान हे खूप मोठे देवस्थान ढवळपुरी गावामध्ये आहे। या गावचे हे एक आराध्य देवस्थान म्हणून ओळखले जाते। वरील मिळालेल्या माहितीनुसार ढवळपुरी गावातील दुर्गादेवी देवस्थान विश्वस्त मंडळ स्थापन करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, सरपंच प्रतिनिधीने ग्रामस्थांना विश्वासात न घेता परस्पर अहमदनगर धर्मादाय कार्यालयात अर्ज दाखल केलेला आहे। पण त्यांनी जे विश्वस्त मंडळ स्थापन केले आहे त्यामध्ये गावातील गावठाण हद्दीतील नागरिकांचा समावेश नसल्याने त्या नागरिकांनी आज थेट धर्मादाय आयुक्त कार्यालयात धाव घेतली आहे आणि अपील केली आहे, हरकत घेतली आहे। यावेळी अपील करण्यासाठी बाजीराव पाटील थोरात, सुखदेव चितळकर, विजय थोरात, निलेश पारखे, सचिन थोरात, मनोहर पारखे, प्रकाश नेटके, हिरामण भालेराव सर, संजय थोरात, अण्णा थोरात, संजय साळवे, आबासाहेब भोंडवे इत्यादी गावठाण ग्रामस्थांनी हरकत अर्ज दाखल केला आहे। नक्की काय प्रकरण आहे ते आपण राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर पाहणार आहोत। ते पुढील प्रमाणे। नमस्कार, आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आपण सध्या आहोत अहमदनगर या ठिकाणी तहसील कार्यालयात आणि या ठिकाणी धर्मादाय आयुक्तालय आहे। या ठिकाणी या धर्मादाय आयुक्तालयामध्ये पारनेर तालुक्यातील जे ढवळपुरी गावातील जे ग्रामस्थ आहेत यांनी त्या ठिकाणी अपील केला आहे। तो अपील नक्की काय आहे, नक्की आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। हे ढवळपुरीचे माजी उपसरपंच आहेत, तर त्यांच्याशी आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। नक्की तुम्ही या ठिकाणी आलात, नक्की काय तुमची मागणी आहे आणि नक्की तुम्ही काय अपील केला आहे या ठिकाणी? ढवळपुरी माजी उपसरपंच या ठिकाणी आम्ही ढवळपुरी आणि ग्रामस्थ या ठिकाणी जे आलेलो आहोत ते नियोजित दुर्गादेवी देवस्थान विश्वस्त मंडळ स्थापना करण्यासाठी या कार्यकर्त्यांनी, या गावठाणातील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी अर्ज दिलेला होता। परंतु त्या ठिकाणी ग्रामपंचायतचा ठराव लागतो असं सांगून आम्हाला पुन्हा ठराव आणण्यास सांगितलेलं होतं। मग ज्या वेळेस मी ग्रामपंचायत ढवळपुरी येथे या ठिकाणी प्रकरण दाखल करण्यासाठी आयुक्ताकडे गेलेलो होतो, तर ग्रामपंचायत ढवळपुरी त्या ग्रामसभेत त्यांनी तो म्हणले आम्हाला ठराव मांडावा लागेल आणि सगळ्यांपुढे ते विषय द्यावा लागेल। आणि मग ते ठराव मंजूर झाला। ढवळपुरी गावचा जो माणूस ठराव मागेल ट्रस्टसाठी त्याला प्रत्येकाला ठराव देण्यात येईल असं तर पहिल्या मीटिंगमध्ये ठरलं। ठरल्यानंतर त्या ठिकाणी मग आम्ही विश्वस्त मंडळ स्थापन केलं। तर त्या ठिकाणी जो ठराव मागण्यात आला तो ठराव यांनीच स्वतः त्या ठिकाणी जी आम्ही सरपंच उपसरपंच यांना आम्ही केलं त्यांनीच त्या ठिकाणी तो आम्हाला अंधारात ठेवून त्यांनीच मंडळ स्थापन करून या ग्रामपंचायत बॉडी त्यांचीच नावं टाकून गावातले नॉमिनल 4-5 लोक त्यात टाकून हे ट्रस्ट यांनी स्थापन करण्यात दिलेलं आहे। तरी समस्त ढवळपुरी गावठाणातली ज्याला ना हरकत आहे सगळं आणि ते देवठाण आम्ही त्या ठिकाणी ते हरकत घेतलेली आहे आणि ते जे देवस्थान आहे हे देवस्थान संपूर्णपणे गावच्या त्या ठिकाणी जी
थोड्याच मंडळी आहे यांच्या जमिनीमध्ये ते देवीचं वास्तव्य आहे. त्यांनी गावाला सगळ्या जाती धर्मातल्या गावठाणा त्या लोकांना धरून त्या देवाला त्या ठिकाणी मोठं करण्याचं आम्ही सगळ्यांनी ते काम केलेलं आहे. आणि गेली 40 वर्ष ही सगळी मंडळी त्या देवाची सेवा करतात. त्यासाठी ही त्याचा हक्क जो आहे या ट्रस्टचा, हा हक्क गावठाणाला आहे. आणि आता दिलेलं जे ट्रस्ट मंडळ आहे यांना त्या ठिकाणी परवानगी देऊ नये अशी आमची धर्मदाय आयुक्ताला विनंती आहे. धर्मदाय आयुक्तालयामध्ये तुम्ही जी आज मागणी केली आहे, जे तुम्ही अपील केलं आहे, तुम्ही जी हरकत घेतली आहे, तर ही हरकत घेण्याचं मेन उद्दिष्ट काय आहे? मेन उद्दिष्ट असं आहे की सदर्व जे गावठाणाच्या आसपासचे 18 पकडे जाते गावठाणापाशी आसपासचे सर्वांना विचारात घेऊन ग्रामसभेचा एक ठराव ग्रामसभा घेऊन लाईव्ह दाखवून नंतरच सगळ्यांचा लोक विचारात जनतेला कळून आणि नंतर इकडं त्यांनी आयुक्ताकडे अपील करण्याचं म्हणजे देण्याचं ट्रस्ट करण्याचे त्यांचे काम होतं परवानगी. हां, तर आता आम्ही जे ना हरकत घेतली ती कशासाठी घेतली व त्यांनी त्यांच्या मनमानी असणारे बॉडीतलेच लोक सगळे घेऊन आणि आसपासचे बाहेरचे लोक घेतले आणि त्याच्यात गावठाणच्या लोकांना घेतलं नाही. हा तुमचा महत्वाचा. आणि विशेष म्हणजे जे आतापर्यंत जे जत्रा पैसे झाले याचा हिसाब कुठलाही नाही. पैसा शिल्लक आहे पण तो कोणाकडे आहे हे माहिती नाही. ट्रस्ट आहे दुर्गादेवी उत्सव किंवा यात्रा उत्सव असेल जे तुम्ही आतापर्यंत त्याचा आतापर्यंत कोणत्याही 1 रुपयाचाही खर्च त्यांनी दिलेला नाही. आणि त्यांनी जे आता जे ट्रस्ट जे चालू केलं आहे त्याला तुमचा सर्वांचा विरोध आहे. आणि धर्मदाय आयुक्तांनी आता सध्या प्रशासन ताब्यात घ्यावं ते देवस्थान पूर्णपणे मागणी ही आहे. मेन तुमची मागणी आहे की धर्मदाय आयुक्तांनी त्याच्यावर ताबा घ्यावा आणि चौकशी व्हावी. पैसा कुठे येतो? कुठे काय ट्रस्ट करावं. पैसा कुठे कुठे काय तो पैसा मान्यता ते द्यावं. घोटाळे जास्त होतात. या ठिकाणी त्यांना विरोध करण्याचं कारण आर्थिक घोटाळे याच्यामध्ये झालेले आहेत म्हणून सध्या परवानगी देऊ नये. या ठिकाणी संपूर्ण चौकशी होऊन त्या ठिकाणी गावठाणातील लोकांना त्या ठिकाणी विचारात घेऊन ट्रस्ट त्या ठिकाणी बनवण्यात येईल. परंतु आता धर्मदाय आयुक्तांनी तो कारभार ताब्यात घ्यावा ही गावठाणाची मंडळीची विनंती आहे. या ठिकाणी पारनेर तालुक्यातील काही ढवळपुरी ग्रामस्थ आहे, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत. आणि या ठिकाणी यांचं असं एक म्हणणं आहे की या ठिकाणी जे दुर्गादेवी देवस्थान असेल, फकीरबाबा देवस्थान असेल, या देवस्थानचा आत्तापर्यंत जो यात्रा उत्सव होतो किंवा इथून मागे जो चालत आलेला यात्रा उत्सव असेल तर याचा 1 रुपयाही खर्च आत्तापर्यंत ग्रामसभेमध्ये मांडला गेलेला नाही. आणि जे आता सत्ताधारी जे ग्रामपंचायतचं जे पॅनल असेल, सरपंच असेल, बॉडी असेल, त्यांनी स्वतःहून सरपंच उपसरपंच असेल त्यांनी स्वतःहून या ठिकाणी ह्या सर्व गावठाणमधील नागरिकांना विश्वासात न घेता त्यांनी जे ट्रस्ट स्थापन करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला सर्वांची या ठिकाणी म्हणजे यांचा विरोध आहे त्याला. तर त्या ठिकाणी आपण सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहे. काय म्हणणं होतं आपलं? एकच म्हणणं आहे की या ठिकाणी जे ट्रस्ट स्थापन करण्यासाठी ज्यांनी धर्मदाय आयुक्ता जो अर्ज केलेला आहे ट्रस्ट स्थापन होते, तर एकच विनंती की सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतने गावठाण आणि सर्व ग्रामस्थांना कळवून हे ट्रस्ट स्थापन व्हायला पाहिजे होते. सर्वांना विश्वासात घेऊन हे ट्रस्ट स्थापन करायला पाहिजे. म्हणजे तुमचा सर्वांचा जो आता जो ट्रस्ट त्यांनी निर्णय घेतला त्याला सर्वांचा विरोध आहे आणि तुम्ही त्यासाठी अपील केलेलं आहे आणि हरकत पण घेतली आहे. ठीक आहे. या ठिकाणी ट्रस्टमध्ये वेल एज्युकेटेड माणसं, स्वच्छ आणि निर्मळ मनाची माणसं आणि चांगली माणसं असावी. त्याच्यामुळं देवीच्या ट्रस्ट होईल चांगलं. त्याच्यामुळे जे आपल्याला काम करता येईल चांगली माणसं या ठिकाणी ट्रस्टमध्ये घ्यावीत असंही या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. आणि या ठिकाणी हे ढवळपुरी ग्रामस्थ आहेत आणि यांनी थेट डायरेक्ट धर्मदाय आयुक्तालयामध्ये धाव घेऊन अपील या ठिकाणी केलं आहे. तर आपण सर्वांनी यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या आहेत. तर राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट अहमदनगर. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क अहमदनगर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.